पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. रायगडमधल्या खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खळबळ माजली. शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या झाली आहे. मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेतून सोडून घरी परतत होते आणि त्याच वेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला आणि त्यांचं जीवन संपवलं. राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एका अज्ञात वाहनातून 4-5 मारेकरी उतरले, ज्या वेळेला मंगेश काळोखे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते आणि त्यांनी गाडी आडवी टाकल्यानंतर त्यांच्यावर तलवारी, चॉपर या धारदार शस्त्रानं 4-5 हल्लेखोरांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे वातावरण सुद्धा तिथलं तापलेलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिथं मोठं घाबाड सापडलंय. बंद कपाटामध्ये तब्बल कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत. त्यामुळे तिथे खळबळ उडाली आहे. ही रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोंढवा पोलीस पुढील तपास करतायत. पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकडे वस्ती गल्ली नंबर 2 इथं गुरुवारी मोठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण डीबी पथकानं संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा आणि 1,85,00,000 रुपये जे आहेत ते रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. नाशिक पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील 5 लाख रुपयांच्या जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर बाबूराव बाकोडे याला अंबड गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. 1 डिसेंबरला पिंपळगाव वसवंत येथील व्यापाऱ्यावर पंचवटी परिसरात रिक्षातच हल्ला करून रोख रक्कम लुटण्यात आली होती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. 15 डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली. या तपासामध्ये तो भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचं उघड झालं. या प्रकरणी अंबड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी याबाबत माहिती सुद्धा दिली. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं हातात कोयते, लोखंडी रॉड, बॅट घेऊन बुधवारी मध्यरात्री परिसरात आरडाओरडा आणि शिवीगाळ करत घरांवर आणि वाहनांवर कोयते मारून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. फिर्याद या वेळेस मोठ्या प्रमाणात तोडफोड करू नका असं तिथल्या नागरिकांनी सांगितलं. फिर्यादींनी सांगितलं आणि इथून निघून जा असं म्हटल्यानंतर तुलाही कापून टाकतो असं म्हणत कोयत्यानं थेट गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उत्तमनगर राजनगर परिसरात घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री उशिरा 3 ते 4 संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल हरी खडके यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खडके हे घरात असताना तब्बल 6 ते 7 जणांची टोळी रस्त्यावर उभं राहून दहशत माजवत असल्याचं दिसलं. त्यावेळेस वेदांत गिरी यानं हातातील कोयत्यानं रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी फोडली आणि कोणी मध्ये आले तर इथंच कापून टाकेन अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं स्प्लेंडर हॉल जवळ संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यात 7,63,000चा देशी विदेशी बनावट दारूचा साठा मिळून आलेला आहे आणि यामध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळालंय. निवडणूक काळामध्ये बनावट आणि बंदी असलेल्या दारूची विक्री वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि याचा सुगावा जो आहे तो पथकाला मिळाला होता. दारू गुजरात येथून शहरात आणली जात होती. दारूच्या 2,796 बाटल्या तसंच प्रत्येकी 24 टीनचे 2 बिअरचे बॉक्स जप्त करण्यात आले. त्या कारवाईमध्ये एक कारही जप्त करण्यात आली आहे. या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची बनावट दारू जप्त करण्यात आली. दारू आणि वाहन मिळून 19,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पथकानं ऋतिक थलपती या चालकास सुद्धा अटक केली आणि त्याच्याकडे सुद्धा वाहनांच्या बनावट नंबर प्लेट देखील मिळून आलेल्या आहेत. याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क